मिळालेल्या खेळण्यांवर ओव्हरलोडिंग करून पोरं त्यांचा पुरेपूर वापर करत होती. उन्हात हाफ फ्राय होऊन लाईनने आमच्या सगळ्या गाड्या निघाल्या. यांना प्रत्येक वेळेस लयच घाई असती. जा बाबा पुढं. उन्हात हाफ फ्राय होऊ नये तर फुल चहा तर मस्ट आहे. चहा प्यायचा आहे तर पाहुण्यांकडे जा, ही स्कीम अंमलात आणत. तो माझ्या आत्याच्या इथे घेतला आणि सगळ्यांनी माझ्यावर निर्णय सोडला की घरी जायचं का सौरंग्याला. मी म्हटलं आणि सगळ्या गाड्यांनी हे कच्च्या रस्त्याने सौरंग्याची वाट धरली. आंबेगाव तालुक्यातील सौरंगा इथंच दत्ताचे मंदिर आहे. मित्रप्रेम म्हणून माझ्या मामाने उचलून घेतलं तर ते 2 पायऱ्यांपेक्षा जास्त चाललं नाही. येथील दत्ताची मूर्ती ही एकमुखी असून संपूर्ण काळ्या रंगाची आहे. ही येथील खास गोष्ट आहे. दुसरी खास गोष्ट म्हणजे इथून दिसणारा हा सुंदर परिसर. येताना शॉर्टकटच्या नादात धरती मातेमध्येच विलीन व्हायची वेळ आलेली. 3 देवस्थांचं आधीच दर्शन घेतलेलं. 4थ्या जागी दर्शन करू म्हणून चासमधील सोमेश्वरच्या मंदिरात गेलो. गर्दी बघून हे तर पळायलाच लागले. पुढे जाऊन बघितलं तर बाराच्या पाण्याला नळ बनवून हातपाय धुतात. भरलेल्या पोटाचा विचार करता येथील खिचडीचा त्याग करण्यात आला. खिचडी नाही तर कुल्फी तरी. मामाला म्हटलं असं चिअर्स करायचं, पण याचा तर माझ्याच आईस्क्रीमवर डोळा आहे. असं चिअर्स केलं पण ते मामाला आवडलं नाही म्हणून